नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला एक खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात दिवाळी म्हटलं तर दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा आणि तितकाच तो मोठा आहे। दिवाळीमध्ये वसुबारस येतं, त्यानंतर धनत्रयोदशी येते, त्यानंतर नरक चतुर्दशी येते, त्यानंतर लक्ष्मीपूजन येत असतं, त्यानंतर पाडवा आणि त्यानंतर येत असते भाऊबीज। तर या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला एक विशेष असं महत्त्व आहे आणि हा जो काळ आहे तो लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी अति उच्च काळ मानला गेला आहे आणि त्यामुळेच या काळामध्ये आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय, काही सेवा करणार आहोत। त्यातल्या बऱ्याच सेवा मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत। बघा, आज आपण बघणार आहोत की आपल्याला मुख्य दरवाजावर एक उपाय करायचा आहे। तो उपाय आपल्याला रोज करायचा आहे, दिवाळीच्या दिवसामध्ये रोज करायचा आहे, वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत, म्हणजेच 28 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा। बघा, लक्ष्मी आपल्यावर केव्हा प्रसन्न होते, जेव्हा आपण तिचा वापर व्यवस्थितपणे करतो। ती टिकवून ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे। त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये स्वच्छता आहे, त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये एक शांती असते, सुख असतं, त्या घरामध्ये मातालक्ष्मी अखंड वास करत असते। पण या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी पण आपलं घर स्वच्छ ठेवून आपल्याला काही सेवा उपाय करायचे असतात। लक्ष्मी माता ही आपल्या मुख्य दरवाजातून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। ती कधीही खिडकीतून किंवा बाल्कनीतून आपल्या घरामध्ये येत नाही। ती आपल्या मुख्य जो आपला प्रवेशद्वार आहे तिथूनच ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळेच आपण नेहमी बघा, रोज आपण तिन्ही साण्याच्या वेळेला दिवा आपण उंबरठ्यावर लावत असतो। त्याचप्रमाणे आपण तिन्ही साण्याच्या वेळेला आपला प्रवेशद्वार सुद्धा आपण उघडा ठेवत असतो, जेणेकरून मातालक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करेल आणि ती अखंड आपल्या घरामध्ये नांदेल। आता दिवाळी हा जो काळ आहे तो लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी अतिउच्च काळ आहे। त्यामुळे या काळामध्ये आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावर, आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला काही उपाय करायचा आहे। तो उपाय कोणता आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। खूप सुंदर असा उपाय आहे आणि खूप सुंदर अशी सेवा आहे। तुम्ही करून बघा, तुम्हाला एक मनाला शांती मिळेल, समाधान मिळेल आणि खरंच सांगते, जेव्हा सेवा आपण करतो आपल्याला एक मनाला शांती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं। तुम्ही जरी दरवर्षी करत नसाल तरी यावर्षी नक्कीच आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे काही सांगणार आहे ते उपाय, ती सेवा तुम्ही करून बघा। तर बघा, आपला मुख्य दरवाजा, आता आपण आपलं सगळं घर स्वच्छ केलेलं आहेच, पण आपला मेन म्हणजे आपला मुख्य दरवाजा आहे आपल्या घराचा। तर दिवाळीमध्ये तुम्हाला वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत तुम्हाला रोज आपला मुख्य दरवाजा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे। तुम्ही कोरड्या कपड्याने पुसा किंवा ओल्या पुसा। जर तुम्हाला शक्य असेल ना, पाण्यामध्ये गोमूत्र, हळद, चिमूटभर हळद, मीठ, त्याचप्रमाणे लिंबू पिळून त्या पाण्याने जर तुम्ही तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ असाल, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा। नसेल शक्य तर कोरड्या कपड्याने तुम्ही पुसून एकदम स्वच्छ तुम्ही पुसून घ्या। त्यानंतर तुमचा उंबरठा पण तुम्हाला स्वच्छ पुसायचा आहे। आता मुख्य दरवाजावर आपण तोरणं लावत असतो। दिवाळीमध्ये आपण अनेक विविध प्रकारचे तोरणं आपण लावत असतो, आपल्याला जे आवडेल ते आपण लावतो। पण खरा मान आहे तो म्हणजे आंब्याच्या डहाळ्याला, कारण की आंब्याच्या पानाच्या तोरणामुळे मातालक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। कवडीच्या तोरणाला पण तितकंच महत्त्व आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व आहे ते म्हणजे आंब्याच्या पानाला। बघा, दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर आपण तोरण लावतच असतो आंब्याच्या डहाळाचं, पण जर तुम्हाला शक्य असेल ना तर रोज आपल्या तोरणाला आंब्याची डहाळी आणून ती तोरणाला एका साईडला तुम्ही बांधा, जेणेकरून मातालक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। आणि त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर रोज आंब्याच्या पानाची डहाळी आणून तुम्हाला ती आपल्या तोरणाला वरती मुख्य दरवाजाला बांधायची आहे। रोज आणा नवीन। जर शक्य नसेल तर तुम्ही 1-1, 2-2 दिवसाला जरी आणलं या 5-6 दिवसामध्ये तरी पण चालणार आहे। पण नक्की हा उपाय करून बघा, तुम्हाला स्वतःला खूप प्रसन्न वाटेल। तुम्ही दुसरे तोरण लावाच, पण त्याच पद्धतीने ही आंब्याची डहाळी आणून तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला बांधायची आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर शुभ आणि लाभ काढायचा आहे। आता शुभ आणि लाभ कसं काढायचं आणि कशाने काढायचं, तर शुभ आणि लाभ तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे। कुंकवाने तुम्हाला बघा, तुमच्या डाव्या हाताला, तुमच्या मुख्य दरवाजासमोर तुम्ही उभे आहात, तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला शुभ काढायचं आहे आणि उजव्या हाताला तुम्हाला लाभ काढायचा आहे आणि मध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक जी स्त्री रोज कुंकवाने काढते तिला कधीही वैधव्याची भीती राहत नाही। लक्षात घ्या, स्वस्तिक काढण्याला खूप जास्त महत्त्व आहे। स्वस्तिकच्या प्रत्येक रेषेमध्ये खूप जास्त ताकद असते, खूप जास्त सकारात्मकता असते, जी आपल्या घरामध्ये
ती ऊर्जा आपल्या घरामध्ये यावं असं तुम्हाला वाटत असेल तर रोज आपल्या घराच्या मुखदर्शनावर शुभ आणि लाभ आणि मध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक कधीही अधिकचं चिन्ह काढून तुम्हाला काढायचं नसतं. स्वस्तिक काढण्याची एक पद्धत आहे जी मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळेस शेअर केली आहे. त्या पद्धतीने तुम्हाला ते स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर बघा तुमचा उंबरठा हा सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा. वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन रोज करायचं आहे. आता बघा धनत्रयोदशीनंतर एक दिवस गॅप पडतो, त्यानंतर येते नरक चतुर्दशी. तर तुम्ही त्या एक दिवस गॅप पडला आहे त्या दिवसात जर तुम्ही नाही केलं हळदीचं लेपन, दिवशी तुम्हाला करणं झालं नाही तर काहीच हरकत नाही. पण ज्या दिवशी सण आहे जसं वसुबारस, धनत्रयोदशी, त्यानंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज या दिवसांमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या सेवा आणि उपाय करायचे आहेत. जर तुम्ही रोज केलं ना तर काहीच हरकत नाही. फार काही तुमचा वेळ जाणार नाही. मोस्ट ऑफ तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागतील या सगळ्या सेवेसाठी. तर पण तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला एक मनाला किती समाधान मिळतं. तुम्हाला रोज उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिसळून त्याने तुम्हाला तुमचा उंबरठा हा सारवायचा आहे. त्यानंतर उंबरठ्यावर पण तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकच्या बाजूला 2 रेषा तुम्हाला द्यायच्या आहेत. त्या आपल्या मर्यादा असतात. त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या मुख्यद्वारासमोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे. रांगोळी तुम्हाला कोणती काढायची आहे? तुम्हाला गोपद्म, गाईचे पावलं, गोपद्म तुम्हाला काढायचे आहेत. दोन्ही बाजूला गोपद्म काढायचे आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीचे सुद्धा पावलं काढायचे आहेत. लक्षात घ्या का तुमच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुम्हाला गोपद्म आणि आपल्या माता लक्ष्मीचे पावलं तुम्हाला काढायचे आहेत. तर ही सुद्धा एक गोष्ट तुम्हाला विसरायची नाही. आणि रांगोळी कधीही फक्त तशीच पांढरी ठेवायची नसते. रांगोळीवर तुम्हाला हळद कुंकू टाकायचं असतं किंवा त्यामध्ये तुम्ही रंग भरू शकता. रांगोळी कधीही पांढरी ठेवायची नसते. बघा रांगोळी आपल्या मुख्यद्वारावर रोज काढलीच गेली पाहिजे, निदान या दिवाळीच्या दिवसामध्ये तरी. कारण की रांगोळीमुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते आणि कोणतीही व्यक्ती कितीही वाईट नजरेने किंवा कितीही वाईट विचार मनात घेऊन जर तुमच्या घराकडे येत असेल, तुमच्या घरात प्रवेश करत असेल ना, पण तिने जर ती रांगोळी बघितली ना तर त्या रांगोळीमुळे तिच्या मनातले वाईट विचार हे सुद्धा सकारात्मक विचारामध्ये बदलत असतात. म्हणून लक्षात घ्या, आपण जेव्हा रांगोळी आपल्या घरासमोर काढतो ना तेव्हा कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. म्हणूनच रोज आपल्या मुखद्वारावर तुम्हाला खूप मोठी रांगोळी काढणं शक्य नाही, पण तुम्ही गाईचे पावलं, गोपद्म आणि माता लक्ष्मीची पावलं तुम्ही रोज काढू शकता. तर ही सुद्धा गोष्ट तुम्हाला विसरायची नाही. बघा पूर्वीच्या ज्या काही स्त्रिया होत्या ना, जसं की आपल्या आजी असो, पणजी असो, जरी त्यांचे घरं हे शेणामातीचे होते पण तरीसुद्धा त्यांचा सडा सारवण झाल्यावर त्या आपल्या घरासमोर रांगोळी काढत होत्या. छोटीशी का होईना पण त्या आपल्या घरासमोर रांगोळी काढत होत्या, जेणेकरून रांगोळीमुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवाहित होत असते. आपल्यावरनंच बघा, आपल्या मनात जरी वाईट विचार असतील किंवा आपण खूप टेन्शनमध्ये आहात, पण जर एखादी सुंदर रांगोळी आपण जेव्हा आपल्या एखाद्या घरासमोर पाहतो तेव्हा आपल्याला ती रांगोळी पाहून एक मनाला दिलासा मिळतो, एक मनाला शांती मिळते. तसंच आहे या सणांमध्ये रोज तुम्हाला तुमच्या घरासमोर माता लक्ष्मीचे पावलं आणि गोपद्म तुमच्या दरवाजाच्या दोन्ही साईडला तुम्हाला काढायचे आहेत. जे दिवाळी सणची सेवा करणार आहात त्यांना तर रोज काढायचेच आहेत 1 नोव्हेंबरपर्यंत. पण जे करणार नाहीत त्यांनासुद्धा रोज वसुबारसपासून ते 3 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ही सगळी सेवा आपल्या मुख्यद्वारावर करायची आहे. नक्की करून बघा. तुम्हाला स्वतःला एक मनाला शांती मिळेल, मनाला समाधान मिळेल. जेव्हा आपण एखादी सेवा खूप मनापासून पूर्ण श्रद्धेने करतो ना तेव्हा आपल्या मनाला खूप छान वाटतं की माझ्याकडनं ही सेवा स्वामींनी करून घेतली किंवा आपल्या मनाला एक समाधान मिळतं. आणि ती जी सकारात्मक ऊर्जा जी आपल्याला मिळते ना ती खूप आपल्यासाठी महत्त्वाची असते आणि त्या सेवेचं आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. तसंच जसं आपण ही जी काही सेवा आपल्या मुख्यद्वारावर करणार आहोत अर्थात त्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे. आपल्या घरामध्ये एक सुख शांती नांदणार आहे, एक समाधान आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. आपल्या घरातले वातावरण हे त्या दिवसामध्ये शांत ठेवा. आपल्या घरातले वातावरण हे सुगंधित ठेवा. रोज उंबरठ्यावर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा. पंथीमध्ये तुम्ही शुद्ध गायचं तूप घालून ती पंथी आपल्या मुख्यद्वारावर रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला लावायची आहे. एरवी आपण फक्त संध्याकाळीच लावतो, पण जर तुम्ही या दिवाळीच्या दिवसामध्ये रोज सकाळी उठल्या उठल्या ही सेवा करून झाल्यावर रोज पंथी लावली आणि संध्याकाळी पण तुम्हाला पंथी लावायची आहे गायच्या शुद्ध तुपाची, तर तुम्ही हा उपाय करून बघा. खूप प्रसन्न वाटतं, एक सकारात्मकता आपल्यामध्ये येते आणि मनाला सुद्धा समाधान मिळतं. सुख शांती आपल्या घरामध्ये नांदते आणि तुमच्या घरातल्यांच्या डोक्यामध्ये कितीही वाईट विचार असतील, किती नकारात्मकता भरलेली असेल
तरीसुद्धा त्यांचं मन पॉझिटिव्ह राहण्यास तेवढीच मदत होणार आहे या सगळ्या उपायांमुळे, सेवेमुळे. तर तुम्हाला रोज दिवा लावायचा आहे गाईच्या शुद्ध तुपाचा, तुळशीजवळसुद्धा आपल्याला लावायचा आहे या 5-6 दिवसांमध्ये, आणि रोज ही सेवा आपल्या मुख्य दर्जावर तुम्हाला करायची आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. तर झालेली सेवा मी स्वामीमांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.